विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी ए चौगुले हॉर्टिकल्चर या विषयासाठी शिक्षक म्हणून काम करतोय. मी आपणा सर्वांचं शैक्षणिक वर्ष 2021-22 या काळामध्ये प्रवेशित झालेल्या अर्थात 11वी हॉर्टिकल्चरमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे सहर्ष स्वागत करतो. सध्या कोरोनाचा कालखंड सुरू आहे. जोपर्यंत सर्वदृष्ट्या सामान्य परिस्थिती प्राप्त होत नाही, शासनाकडून निर्देश येत नाहीत, तोपर्यंत आपल्या या वर्गाचे सैद्धांतिक विषयाचे कामकाज आपण अशा पद्धतीने ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. मी आशा करतो की लवकरात लवकर आपण क्लासरूम पद्धतीने फेस टू फेस समोरासमोर प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न वर्गामध्ये करूयात. तर आपण जेव्हा मी आणि माझे सहकारी माळी सर यांच्या माध्यमातून हॉर्टिकल्चर या विषयाच्या बाबत आपणाशी आपल्या पालकांशी संवाद साधला, तिथून आपल्या मनी निश्चित हे कुतूहल जागं झालं असेल की हा विषय नेमका काय आहे, याच्यामध्ये कोणते घटक असणार आहेत, आपण काय शिकणार आहोत, भविष्यामध्ये याचं उपयोजन म्हणजे याचं प्रत्यक्षातलं वापराचं कामकाज कशा प्रकारे संपन्न होणार आहे. तर असे प्रश्न आपल्या मनी निश्चित आले असतील, किंबहुना येणं अत्यावश्यक आहे. जरी विविध कारणामुळे आपण या प्रत्यक्ष शिक्षणापासून दूर असाल, तरीही आता ही काळाची एक गरज आहे, काळाची एक अत्यावश्यकता आहे की आपणास आपलं जे काही कुतूहल आहे, आपली जी काही जिज्ञासा आहे, ती अशा ऑनलाईन पद्धतीनंही जागी ठेवायचीच आहे. तर आजपर्यंत आपण 1ली ते 10वी या वर्गामध्ये विविध विषयांचं अध्ययन केलेलं आहे. त्यामध्ये भाषेचे विषय आहेत, विज्ञानाचे विषय आहेत, सामाजिक शास्त्राचे विषय आहेत, कलेचे काही विषय आपण अभ्यासलेले आहेत. तर त्यातील विज्ञान विषयाअंतर्गत आपण विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 किंवा परिसर विज्ञान भाग 1, भाग 2 अशा पद्धतीनं काही विषय अभ्यासलेले आहेत. की सुरुवातीला ते जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या नावाने किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या नावाने घेतले जायचे. तर हा जो काही विज्ञान विषयाचा भाग आहे, याच्यामध्ये आपण अशा विषयांची चर्चा करतो, अशा घटनांचा आपण उहापोह करतो, अशा घटनांच्या बद्दल आपल्या शंका निरसन करून घेतो की झाडाची पाने हिरवीच का, फळे पक्व होत असताना त्याला सुगंध का प्राप्त होतो, किंवा झाडावरून पडलेलं फळ पृथ्वीकडेच का येतं. सूर्यकिरणे
पाण्यातून प्रवास करत असताना त्यामध्ये कसा बदल होतो, आकाशाचा रंग निळाच का, एखाद्या वनस्पतीची उत्पत्ती कशी होते, किंवा पाण्याचं ऋणसूत्र H2O असंच का आहे, किंवा पाण्यामध्ये घटक कोणते आहेत, साखरेमध्ये घटक कोणते आहेत. तर असे जे प्रश्न असतात, या प्रश्नांची माहिती सांगणारं शास्त्र म्हणजे विज्ञान असं संबोधता येईल, सायन्स. सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज इज कॉल्ड ॲज सायन्स, असं एक व्याख्या विज्ञानाची केलेली आहे. म्हणजे विज्ञान की ज्यामध्ये शास्त्रशुद्धरित्या व्यवस्थितपणे सिस्टमनुसार ज्ञानाची मांडणी केलेली आहे. तर अशा शास्त्रांपैकीच एक शास्त्र ॲग्रिकल्चर आहे, कृषीशास्त्र आहे. इतकी सामान्य चर्चा झाल्यानंतर आपण आता विषयानुरूप संवाद साधूयात. तर ॲग्रिकल्चर हा विषय जर घेतला तर त्याच्यामध्येही अनेक उपशाखा आहेत. तत्पूर्वी ॲग्रिकल्चर म्हणजे काय आपण बघूया. तर ॲग्रिकल्चर की ज्या विषयामध्ये शेती आणि शेतीपूरक असणाऱ्या व्यवसायाची चर्चा केली जाते. ॲग्री आणि कल्चर असे दोन शब्द आहेत. कल्चर म्हणजे मशागत आणि ॲग्री म्हणजे फील्ड किंवा शेत. तर शेतीची मशागत करून पीक उत्पादन करण्याचं शास्त्र म्हणजे कृषीशास्त्र असं म्हणता येईल. अर्थात कृषीशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. याच्यामध्ये किंवा कृषी विद्यापीठाचा जर विचार केला त्याच्यामध्ये फिशरीज सायन्स पासून हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, कृषी अभियांत्रिकी, कृषी प्रक्रिया अशा अनेक विषयांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि ह्या अनेक विषयापैकीच हॉर्टिकल्चर हा एक विषय आहे. म्हणजे हॉर्टिकल्चर ही कृषीशास्त्राची, ॲग्रिकल्चर शास्त्राची शाखा आहे. आता मी पुढचा मुद्दा घेतोय, हॉर्टिकल्चर या शब्दाची व्याख्या. तर हॉर्टिकल्चर हा सुद्धा शब्द ॲग्रिकल्चर प्रमाणेच दोन शब्दापासून बनलाय. ते दोन शब्द असे आहेत, हॉर्टस आणि कल्चर. तर हॉर्टस म्हणजे बंदिस्त क्षेत्र, बगीचा किंवा संरक्षित क्षेत्र, आणि कल्चर म्हणजे लागवड किंवा मशागत. म्हणजेच थोडक्यात बंदिस्त क्षेत्रावरती, संरक्षित क्षेत्रावरती करण्यात येणारी पीक लागवड. थोडासा इतिहास यामध्ये बघूया म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकेल की अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी मनुष्य प्राणी वास्तव्य करून होता किंवा घराच्या जवळपास बाजूला कुंपण आणि कुंपणाच्या आतमध्ये, म्हणजे घराच्या उंबऱ्याच्या बाहेर आणि कुंपणाच्या आत, त्याच्या निगराणीखाली, त्याच्या निरीक्षणाखाली, त्याच्या सुरक्षेखाली काही आंब्याची झाडं, काही डाळिंबाची झाडं, झेंडूसारखी फुलझाडं, मिरचीसारखी भाजीपाला पिकं, आल्यासारखं मसाला पीक लागवडीत करून त्यानं उत्पादन केलं. त्या पिकांचं त्यानं जनावरांपासून संरक्षण केलं, चोरापासून संरक्षण केलं. म्हणजे एक प्रकारचा बगीचा त्यानं केला आणि त्यामध्ये पिकं घेतली. त्यामुळं अनेक वर्षापासून अशा ह्या संरक्षित क्षेत्रामध्ये करण्यात येणारी जी काही भाज्यांची किंवा गलाट्यासारख्या फुलाची किंवा झेंडूसारख्या फुलाची, मसाला पिकाची आणि फळ पिकाची जी लागवड केली गेली त्याला हॉर्टिकल्चर असं म्हटलं जातं. आत्ताची व्याप्ती मात्र खूप मोठी आहे. तुम्ही म्हणणार सर मग हॉर्टिकल्चर सायन्स हे फक्त आपलं घर आहे, घराच्या बाजूला एक 5 गुंठ्याचा प्लॉट असेल, एक 2 गुंठ्यात आम्ही घर बांधले आणि 3 गुंठ्याची उरलेली जागा कंपाऊंडच्यात, एवढ्यामध्येच हे हॉर्टिकल्चर शास्त्र आहे का? तर सुरुवात तशी झालेली आहे. जसं गंगेचा उगम गंगोत्रीला अतिशय लहान अशा प्रवाहातून झाला आहे आणि तीच गंगा जेव्हा कलकत्त्याला समुद्राला मिळते तेव्हा
डोळे भिरभिरतील एवढं मोठं ते रुंद पात्र होतं, एवढं ते रुंदावते. अशाच पद्धतीनं हॉर्टिकल्चरचा जो काही विकास आहे तो सुरुवातीला कंपाऊंडच्या आतमध्ये झाला, सुरक्षित क्षेत्राच्या आतमध्ये झाला, कुंपणाच्या आतमध्ये झाला आणि त्याचा विस्तार आता हजारो एकर क्षेत्रावरती डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या लागवडी, 1 एकर, 2 एकर, 4 एकर, 5 एकर वरती गुलाबाची शेती, हजारो एकर वरती फुलकोबी, पानकोबी, झेंडू लागवड, अशा पिकांच्या लागवडी या होत गेलेल्या आहेत. आणि यालाच जोड म्हणून पुन्हा मग प्रक्रिया भाग त्याच्यामध्ये समाविष्ट केला गेला की आंब्याची फळ हंगामात मिळतात, हंगाम नसताना जर खायचं म्हणलं तर काय करावं लागेल. मग त्याच्यामध्ये प्रक्रियेचा भाग आला. मग पुन्हा त्याच्यामध्ये शाखांचा विस्तार झाला. आता पुढचा मुद्दा होता हॉर्टिकल्चरच्या शाखा. तर हॉर्टिकल्चरमध्ये प्रमुख 4 शाखा आहेत. एक आहे ती फळबाग शास्त्र म्हणून शाखा की जी आपण 11वीला आपल्या पेपर क्रमांक 3 KC या विषयाअंतर्गत आपण शिकणार आहोत. दुसरी शाखा आहे भाजीपाला शास्त्र शाखा की जी 12वीच्या पहिल्या विषयामध्ये आपण शिकणार आहोत KA अंतर्गत. त्यानंतर तिसरी शाखा आहे फुलबाग शास्त्र की जी 12वीच्या KB विषयाअंतर्गत आपण बघू. आणि चौथी शाखा आहे प्रक्रियाशास्त्र. म्हणजे फळबागशास्त्र, फुलबागशास्त्र, भाजीपालाशास्त्र आणि प्रक्रिया अशा ह्या 4 मुख्य शाखा आहेत. जे स्पष्टीकरण आपण वेळोवेळी बघूच. तर आपण आता 11व्या हॉर्टिकल्चरकडे जर आपण आलो तर 11व्या हॉर्टिकल्चर आपले एकूण 6 विषय आहेत. एक आहे तो मराठी की ज्याचं कामकाज आता सध्या सोमवारी झालं असेल. दुसरा आहे तो इंग्रजी भाषा विषयाअंतर्गत ज्याचं कामकाज मंगळवारी झालं असेल. तिसरा आहे तो GFC जनरल फाउंडेशन कोर्स की ज्याचं कामकाज ऑनलाईन व्हिडिओ काल तुम्हाला पोहोचला असेल. आज गुरुवार KAचं कामकाज मी आपल्यासमोर थोड्या वेळानं स्पष्ट करतोय. उद्या KBचं आणि शनिवारी KCचं. अशा पद्धतीनं भाषेचे 2 विषय की जे 11वी विज्ञान, 11वी आर्ट्स आणि 11वी कॉमर्सला देखील आहेत की जे आपल्या इलेक्ट्रिकल विषयाला पण आहेत. तेच तुम्हाला 2 विषय आहेत, मराठी इंग्रजी. GFC इलेक्ट्रिकल आणि तुम्हाला कॉमन आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विषय वेगळे होतात. आणि 11वी हॉर्टिकल्चर म्हणून KA, KB आणि KC अशी 3 विषय आहेत. इलेक्ट्रिकल हे वेगळे होतात. तर अशा ह्या KA, KB आणि KC या विषयाच्या सैद्धांतिक कामकाजाची जबाबदारी मी AA चौगुले आपणासमोर सादर करणार आहे. आणि माझेच सहकारी श्री BD माळी सर हे याच विषयाचं प्रात्यक्षिक कामकाज आपणासमोर घेऊन येतील. त्यामुळं हॉर्टिकल्चर विषयाअंतर्गत असणारे सगळे थेरीचे तास मी कंडक्ट करेन आणि प्रॅक्टिकलचं कामकाज माळी सर कंडक्ट करतील. एकमेकाला अनुरूपच असेल. थेरी आणि प्रॅक्टिकल सोबतच चालतील. प्रॅक्टिकलला जो भाग तुम्हाला झाला असेल त्याची थेरीमध्ये उजळणी होईल. थेरीमध्ये झालेलं कामकाज तुम्ही प्रत्यक्षामध्ये हाताळून त्याचं कौशल्य तुम्ही धारण कराल. अशा पद्धतीनं अभ्यासक्रमाची रचना आम्ही दोघांनीही केलेली आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. आपलं जे काही कामकाज 2 वर्ष चालणार आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चित पारंगत व्हाल. आणि याच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये 12वीच्या नंतर 12वी हॉर्टिकल्चर नंतर या विषयामध्ये आपण नोकरी प्राप्त करू शकाल. या विषयातला व्यवसाय आपण निश्चित सुरू करू शकाल. किंवा 12वी नंतर ज्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या ज्या काही प्रादेशिक मंडळाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला तुम्ही बसू शकाल. किंवा वरिष्ठ महाविद्यालयाचे जे काही अभ्यासक्रम आहेत BA, BCom, BSc, BHook, मॅनेजमेंट, लॉ अशा सर्वच विषयांना आपण निश्चितपणे पुढील शिक्षणासाठी देखील पात्र होऊ शकाल. आता विषयानुरूप माहिती घेत असताना KAचा जो विषय आहे याच्यामध्ये मूलभूत माहिती आहे. हॉर्टिकल्चरच्या
2 वर्षाच्या कामकाजासाठी किंवा आपण जे आयुष्यभर जे हॉर्टिकल्चर पुढे जाऊन शिकणार आहात या विषयात पारंगत होत असताना, तर सगळ्यासाठी लागणारी मूलभूत माहिती आहे के विषयाअंतर्गत आहे. केबी विषयाचा रोपवाटिका संगोपनाचा आहे. याच्यामध्ये नर्सरी संबंधीचं कामकाज सगळं आपल्यासमोर स्पष्ट होईल. तिसरा केसी जो विषय आहे तो फळबागेसंबंधी, याच्यामध्ये द्राक्षबागेची लागवड, आंब्याची शेती, डाळिंबाची लागवड, पपईचं उत्पादन या संबंधीचं कामकाज सगळं आपण पाहू. एवढ्या माहितीनिशी मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.